नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत मसालेदार आणि हॉटेल स्टाईल कटवडा. असा कटवडा की एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल. चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. कट बनवण्यासाठी मी इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत आणि आलं लसूण देखील घेतलेलं आहे. तर त्यामध्ये मी घेतलेले आहे आलं लसूण, दगडफूल, थोडेसे धने, एक तेजपत्ता आणि काही खडे मसाले. त्याचबरोबर मी ते एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे. थोडेसे मी इथे फुटाणे आणि अर्ध खोबळा किसून घेतलेला आहे. कोथिंबीर देखील मी इथे बारीक चिरून घेतलेले आहे. आणि सर्व मसाले आता आपण भाजून घेऊया. त्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवून घेतलेला आहे. तर पॅनमध्ये मी सर्व कोरडे सुके मसाले घातलेले आहेत. सुक्या मसाल्यांमध्येच मी खोबरं देखील ॲड करून घेणार आहे, जेणेकरून आपले सुके मसाले भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि ते लवकर भाजले जातात. तर हे मसाले भाजून घेण्यासाठी मी आधी सर्व कोरडेच परतवून घेणार आहे. त्यामध्ये मग मी नंतर थोडंसं तेल घालणार आहे. तर सर्व मसाले अगोदर थोडेसे गरम करून घेतले आणि त्यामध्ये मी अर्धी पळी तेल टाकून घेणार आहे. तर तेल टाकल्यानं काय होतं, मसाले जरा लवकर परतले जातात आणि लगेच त्याला गोल्डन रंग यायला सुरुवात होते. तर खमंग भाजवून मसाले झालेत, गोल्डन रंग देखील आलेला आहे आणि ते मी एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. आणि त्याच पॅनमध्ये मी इथे कट करून घेतलेला कांदा, लसूण आणि आलं देखील ॲड करून घेणार आहे. हे देखील मी अगोदर थोडंसं परतवून घेणार आहे आणि नंतरच यामध्ये मी थोडंसं तेल ॲड करून घेणार आहे. थोडंसं परतवून झाले की यामध्ये लगेच मी अर्धी पळी तेल टाकून घेते. परतवून झाले की याच्यामध्ये देखील मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करत 2-4 मिनटावरती मी याला एकदम गोल्डन रंग येईपर्यंत परतवून घेतलेलं आहे. हे मसाले देखील आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करणार आहे. आणि काय होतं की एकत्र मसाले जर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतले ना तर थोडेसे जाडसरच वाटले जातात. तर त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून मी इथे एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घेणार आहे. लगेच जर वापरायचं असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आणि तुम्हाला जास्त दिवस जर हा मसाला बनवून ठेवायचा असेल तर यामध्ये थोडंसं तेल वापरलं तरी देखील चालेल. तर इथं पेस्ट बनवून झाली आणि तीच पेस्ट आता आपण गॅसवरती पॅन ठेवून 2 पळ्या तेल घालून कट बनवण्यासाठी वापरणार आहोत. तर तेल घातलं की लगेच यामध्ये मी जिरं मोहरी घातलेली आहे आणि ती देखील छान कडकडली की यामध्ये आता आपण बनवून घेतलेली सर्व पेस्ट घालून घेणार आहोत. सर्व पेस्ट यामध्ये मिक्स करून झाली की परतवून घ्यायची आहे. तर मी इथे सर्व पेस्ट घातली आणि चमच्याच्या साहाय्याने सर्व परतवून घेतलं. आला आपला एकदम रंगीबेरंगी मसाल्यांचा डबा. तर आपल्याला या पेस्टमध्ये सर्व मसाले देखील ॲड करून घ्यायचे आहे. सर्वप्रथम मी यामध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे आणि 1 चमचा इथे मी लाल तिखट कोल्हापुरी देखील ॲड करून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्या कटला एकदम झणझणीत कोल्हापुरी चव येईल. तर यामध्येच मी पाव चमचा हळद देखील टाकून घेतलेली आहे आणि लाल तिखट मी इथे आपल्याला हवं असेल तसं टाकून घ्या. तर मी इथे 1 मोठा चमचा लाल तिखट देखील टाकून घेतलेला आहे आणि चवीसाठी थोडासा मी इथे गरम मसाला टाकून घेतलेला आहे. आपल्या कटला एकदम गरम झणझणीत चव येण्यासाठी गरम मसाला वापरला आहे. आणि सर्व मसाले ॲड करून झाले की मी यामध्ये घातलेलं आहे गरम पाणी करून घेतलं होतं आणि तेच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेतलं आणि थोडं करीत इथे ग्रेव्हीमध्ये देखील घालून घेतलेलं आहे. तर गरम पाणी घालून ग्रेव्ही एकदम छान मस्त मिक्स करून घ्यायची आहे आणि एकदम दणदणीत छान आपल्याला ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर ग्रेव्हीला देखील इथे छान तेल सुटलेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि त्याच ग्रेव्हीमध्ये भरपूर असं गरम पाणी घालून घेतलं आणि एकदम कट आपला पातळसर असा बनवून घेतलेला आहे. तर कटवरती देखील कोथिंबीर टाकून घेतली आणि आता आपण हे कट बाजूला ठेवून घेणार आहोत. कटला दणकून उकळी काढून बाजूला ठेवून घेतला आणि लगेच बटाटे घेतले. बटाटे मी इथे कट करून उकडून सोलून घेतलेले आहेत. तर छानपैकी उकडले होते आणि ते बटाटे मी ते सोलून थंडे करून देखील घेतलेले आहेत. तर हाताच्या साहाय्याने मी इथे याला मॅश करून घेणार आहे. सर्व बटाटे मॅश करून घेणार आहे. तर मी हातानेच चुरत आहे सर्व बटाटे. तर सर्व बटाटे चुरून झाले की लगेच मी गॅसवरती कढई ठेवून त्या कढईमध्ये थोडेसे जिरं मोहरी 1 पळी तेल घालून त्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर जिरं मोहरी छान तडतडले की मी इथे लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट देखील त्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे आणि मिक्स करून घेतली. तर मिक्स करून थोडंसं हलकंसं तळल्यासारखं झालं की यामध्ये मी इथे पाव चमचा हळद देखील टाकून घेणार आहे, जेणेकरून आपल्या बटाट्याच्या भाजीला छान कलर येईल. तर हळद देखील टाकली आणि पूर्ण परत मिक्स करून घेतलं आणि आपण चुरून घेतलेले सर्व बटाटे देखील मी यामध्ये टाकून घेतलेले. तर बटाटे टाकून झाले की छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं लाल तिखट हळद आणि जिरं मोहरी देखील याला छान मिक्स होईल आणि वरून मीठ देखील टाकून घेतलेलं आहे.
आणि कोथिंबीर देखील. तर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला बाजूला काढून घ्यायचं आहे. तर पूर्ण बटाट्याची भाजी आपली एकदम छान अशी बनवून तयार झाली. बटाट्याची भाजी आपली तयार बाजूला काढून घ्यायची आहे आणि लगेच आपल्याला इथे बेसन देखील बनवून घेण्यासाठी तयार करून घ्यायचं आहे. तर इथं मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये मी थोडंसं ओवा घेतलेलं आहे ते हातावरती चोळून टाकून घेतलेलं आहे बेसनमध्ये. लगेच यावरती मी घालणार आहे थोडंसं चवीपुरतं मीठ आणि त्यावरती मी थोडीशी हलकीशी हळद घालणार आहे, जेणेकरून आपल्या वड्याला छान कलर येईल. तर थोडीशी पाव चमचा हळद घालून घेतली आणि लगेच त्याच चमच्याने मी एकदम सरसरीत असं मिक्स करून घेतलं. आणि मिक्स झालं की यावरती पाणी घालून मिक्स करत गुठळ्या वगैरे होऊ नये त्यासाठी गुठळ्या वगैरे फोडत एकदम सरसरीत असं पीठ बनवून घेतलेलं आहे. हे बघा, तर मी ढवळून पूर्ण पीठ एकदम सरसरीत बनवून घेतले आहे. चमचावून एकदम अलगद पडेल असंच पीठ बनवून घेतलेलं आहे. जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं. पातळ झालं तर काय होतं, वड्याला जास्त चिकटून बसत नाही आणि घट्ट झालं तर काय होतं, एकदम पीठच जास्त दिसतं. त्यामुळं तर ते सरसरीत पीठ बनवून झालं की लगेच मी बटाट्याची भाजी हातावरती एक गोळा बनवून घेतलेली आहे. छान असे सर्व बटाट्याच्या भाजीचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत. असंच एक करत सर्व बटाट्याचे गोळे बनवून घेतले की हे एक बटाट्याचा गोळा उचलला आणि मी इथे आपण बनवून घेतलेल्या सरसरीत बेसनामध्ये टाकून घेतलेला आहे. तर हे बघा, मी चमच्यावरती अलगद उचलत आहे आणि बेसन छान प्रकारे आपल्या वड्याला कोटिंग होत आहे. तर तोच आपल्याला बेसनमध्ये कोटिंग करून वडा तळून घ्यायचा आहे. तळण्यासाठी मी इथे गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल एकदम कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. बेसनमध्ये बुडवलेला वडा देखील मी यामध्ये सोडून घेतलेला आहे. छान असा फ्राय होत आहे. तर जास्त वडे एकदाच तळायचे नाही. काय होतं, जास्त टाकले ना तर एकदम त्याला गर्दी होते आणि तळायला वेळ लागतो. तर मी इथे 2-3 वडे टाकून एकदम छान लालसर आणि खरपूस रंगावरती तळून घेणार आहे. सर्वप्रथम मी 2 वडे टाकले आणि 1 मिनिट एका साईडनं आणि नंतर थोडं दुसऱ्या साईडनं आलटून पलटून छान खरपूस रंगावरती तळून घेतलेले आहे. छान गोल्डन रंग आला की ते वडे काढून घेतले. लगेच मी त्यामध्ये 2-3 वडे टाकून परत एकदा गोल्डन रंगावरती फ्राय करून घेतलेले आहेत. स्टेप बाय स्टेप सर्व वडे बनवून झालेले आहेत. हा एकदम गोल्डन रंग आणि एकदम कुरकुरीत असा आपला वडा बनवून तयार झालेला आहे. चला तर आता इथे सर्व वडे काढून झाले की आपण सर्व करून घेऊया. इथे वाढून घेण्यासाठी मी 1 कप्प्यांची डिश घेतलेली आहे. त्यामध्ये सरसरीत आपण बनवून घेतलेला एकदम झणझणीत कट टाकून घेतलेला आहे. त्यावरतीच मी थोडीशी गाठी शेव वापरलेली. तुमच्या घरी जी शेव असेल किंवा चिवडा वगैरे असेल ते तुम्ही वापरू शकता. तर कट टाकून झाला की त्यावरती मी 2 वडे देखील ठेवून घेतलेले आहेत आणि अशी पळीमध्ये कट घेऊन त्या वड्यांना देखील मी अंघोळच घालून घेतली अक्षरशः. तर वरती मी थोडीशी कोथिंबीर आणि 2 शेवचे तुकडे देखील ठेवलेले आहेत गार्निशिंगसाठी. आजचा हे कट वडा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीजसाठी रुचकर सोप्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.